तुम्ही जर का चांदीची खरेदी करताय, SBIचं कार्ड वापरताय किंवा मग LPG सिलेंडर बुक करताय तर थांबा, कारण की 1 सप्टेंबरपासून या संदर्भातल्या नियमात थोडा बदल होतोय। तो कोणता तेच समजून घेऊयात। नमस्कार, मी प्रियंका। नंबर 1, चांदीच्या खरेदी विक्रीत आता पारदर्शकता येणार आहे, कारण की सरकार आता हॉलमार्किंग सिस्टीम या संदर्भात सुरू करणार आहे। सरकार आता सोन्याप्रमाणे चांदीच्या दागिन्यांवर सुद्धा शुद्धतेची गॅरंटी देण्याच्या तयारीत आहे। येत्या 1 सप्टेंबरपासून चांदीच्या ज्वेलरीसाठी हॉलमार्किंगचा नवा नियम लागू होतोय। हॉलमार्किंग म्हणजेच धातूच्या शुद्धतेची पडताळणी करणे। याचा अर्थ चांदीच्या किमती आणि गुणवत्तेबाबत कठोर नियम लागू केले जाऊ शकतात। नंबर 2, SBI कार्ड वापरकर्त्यांसाठी आता एक महत्त्वाचा बदल आहे। 1 सप्टेंबरपासून SBI कार्ड वापरकर्त्यांना आता बिल पेमेंट, इंधन खरेदी किंवा क्रेडिट कार्डने ऑनलाईन शॉपिंगवर अधिक शुल्क आकारले जाऊ शकतात। ऑटो डेबिट फेल्युअरवर 2% दंड आकारला जाईल आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क देखील भरावे लागू शकते। नंबर 3, LPG सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो, कारण की दर महिन्याला LPG सिलेंडरच्या कंपन्या त्यांच्या नियमांमध्ये बदल करतात। यामध्ये दर कमी होऊ शकतात किंवा वाढूही शकतात। त्याच्यामुळे जर का किमती वाढल्या तर स्वयंपाकघराचा खर्चही वाढू शकतो। नंबर 4, ATM मधून पैसे काढण्याचे नियम सुद्धा आता बदलणार आहेत। 1 सप्टेंबरपासून काही बँकांमध्ये ATM मधून पैसे काढण्याचे नियम देखील बदलू शकतात। ATM व्यवहारांवर नवीन शुल्क आकारले जाऊ शकते, विशेषतः जर तुम्ही निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर। म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त ATM वापरणे टाळा आणि डिजिटल पेमेंटला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या। तसेच काही बँकांमध्ये मुदत ठेवी अर्थात FDचे व्याजदर देखील बदलू शकतात। बहुतेक बँका या 6.5% ते 7.5% व्याज देत आहेत, परंतु हे दर कमी होऊ शकतात असा अंदाज आहे। त्यामुळे जर का तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवताय तर हे नियम लक्षात ठेवा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।